नमस्कार मित्रांनो, मी बसवेश्वर आखाडे, माझी शाळा माझे कार्यालय आपल्या यूट्यूब चॅनल आपणा सर्वांचं स्वागत. मित्रांनो, नुकताच गव्हर्नमेंटचा एक शासनाचा GR आला की ज्या GRनुसार आपल्याला आता जानेवारी 2024 ते जून 2024चे वाढीव 4% महागाई भत्त्याचे त्या ठिकाणी आपल्याला ॲरियस आपल्याला काढावे लागणार आहेत व ह्या ॲरियस काढत असताना मित्रांनो याची एक्सेल शीट जी आहे ॲटो कॅल्क्युलेटर हे मी आपणास देणार आहे. त्याबाबत त्या संबंधित एक्सेल शीटवर आपण काम कसे करावे याची इत्थंभूत माहिती आपण या व्हिडिओमार्फत पाहूयात. मित्रांनो, एक संदिग्ध बाब त्यामध्ये अशी आहे की जो HRA आहे तो HRA 10% होईल का असं बऱ्याच जणांच्या मनात संभ्रम या ठिकाणी आहे. पण मित्रांनो, मूळ GR जर आपण पाहिला 2019चा तर त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की ज्यावेळेस महागाई भत्त्याचा दर हा 50%च्या पुढे जाईल त्यावेळेस तो आपला जो घरभाडे भत्ता आहे तो त्या ठिकाणी 10% होऊ शकतो. तर याची जर काही अपडेट असली, आज जर काही सुधारणा होत असली तर निश्चित माझी शाळा माझे कार्यालय या यूट्यूब चॅनल मी तुमच्यापर्यंत देणार आहेत. आज आपण पाहणार आहोत मित्रांनो की हे ॲरियस आपण कसे काढायचे ते तुमच्यासाठी सुलभ व्हावं या दृष्टिकोनातून मी एक एक्सेल शीट तयार केलेली आहे व ही एक्सेल शीट मी आपल्या माझी शाळा माझे कार्यालयाचा जो व्हॉट्सअप ग्रुप आहे या व्हॉट्सअप ग्रुपवर उद्याला देणार आहे. जर आपण व्हॉट्सअप ग्रुपला जर जॉईन नसाल तर मित्रांनो, व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, त्याहून तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता व त्या ठिकाणाहून हे एक्सेल शीट DA ॲरियसची तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. चला तर मित्रांनो, या व्हिडिओला लाईक करा. तर आपण बघूयात आता ॲरियस आपण कसे काढणार. तर मित्रांनो बघा, आपल्या स्क्रीनवर जी आता एक्सेल शीट दिसत आहे या एक्सेल शीटमध्ये आपण हे DA ॲरियस या ठिकाणी जानेवारीपासून ते जूनपर्यंतचा जो फरक निघणार आहे तो फरक आपण या एक्सेल शीटच्या मदतीनं काढणार आहोत. शीट एकदम अपडेट आहे. तर मित्रांनो बघा, 2 टाईपमध्ये या ठिकाणी ॲरियस आपल्याला काढावं लागणार आहेत की जे GPF असणारे कर्मचारी आहेत त्यांच्या बाबतीत चे ॲरियस आणि जे NPS आहेत. NPS धारक कर्मचाऱ्यांचं कसं NPSचं डिडक्शनसुद्धा फारकाचं आपल्याला या ठिकाणी करावं लागणार आहे. तर या 2 टाईपमध्ये ही शीट मी आपणास या ठिकाणी देत आहे. मित्रांनो, काही करायची गरज नाही, एका 2 मिनटात तुम्ही कोणाचेही ॲरियस या ठिकाणी काढू शकता. तर बघूयात आपण आता या एक्सेल शीटच्या माध्यमातून आपल्याला हे ॲरियस या ठिकाणी काढायचे आहेत. बघा, सुरुवातीचा जो रो दिसत आहे त्या रोमध्ये तुम्हाला स्कूल नेम, तुमच्या स्कूल नेमचं टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर नेम ऑफ एम्प्लॉई, जे कर्मचारी असतील त्यांचं नाव तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे, लिहायचं आहे. त्यानंतर आता जो हा रो 1 आहे जानेवारी 24 या ठिकाणी तुम्हाला येलो या ठिकाणी हा सेल तुम्हाला दिसत आहे. तर मित्रांनो, हा बेसिकचा सेल आहे. या ठिकाणी तुम्ही त्या एम्प्लॉईचा बेसिक या ठिकाणी इन्सर्ट करायचा आहे. सपोज या ठिकाणी जर यांचा बेसिक जर समजा आता 70,000 रुपये, एखाद्या शिक्षकाचा म्हणा, कर्मचाऱ्याचा म्हणा, बेसिक 70,000 रुपये, तर तुम्ही असे 70,000 या ठिकाणी नुसते भरायचे आहेत. बघा, बाकी कुठेही तुम्हाला काही करायचं काम नाही, बाकीचे आकडे ॲटोमॅटिक या ठिकाणी कॅल्क्युलेट होतील. बघा, ही बाब तुम्ही लक्षात घ्या. आणि व्हेकल अलाउन्स जो आहे त्या ठिकाणी येलो जो सेल आहे त्यामध्ये तुम्ही व्हेकल अलाउन्स 1350 किंवा अकॉर्डिंग टू हिज पे स्केल, जिथे कुठे 2700 असणार कोणाचा, पण जनरली तो 1350 एवढा असतो. एवढा तुम्ही त्या ठिकाणी आकडा टाकायचा आहे, भरायचा आहे. आणि बघा, पुन्हा पुढचा ॲटोमॅटिक या ठिकाणी कॅल्क्युलेट झालेला आहे. आता जर स्क्रीनवर तुम्ही बघितलं मित्रांनो तर या ठिकाणी तुमचा DA डिफरन्स जो आहे तो 4%चा या ठिकाणी हा 16,800 एवढा आलेला आहे. व याचं एक टॅली स्टेटमेंटसुद्धा बाजूला दिलेलं आहे की तुमचे आकडे म्हणजे आता 16,800 हा या ठिकाणी फरकाचा आकडा या ठिकाणी तुम्हाला दिसायला पाहिजे. म्हणजे टोटल 16,800 म्हणजेच की आपलं हे कॅल्क्युलेशन या ठिकाणी बरोबर आहे. हे टॅली या ठिकाणी सुद्धा दिलेलं आहे. हे होतं मित्रांनो GPF धारक कर्मचाऱ्यांच्यासाठी ह्या एक्सेल शीटचा वापर तुम्ही करू शकता. याला कॉपी पेस्ट तुम्ही तुमच्या संगणकाच्या एक्सेल शीटवर तुम्ही करू शकता. सोबतच आता बघूयात आपण जे NPS धारक कर्मचारी आहेत त्यांचे ॲरियस आपण कसे काढायचे. तर बघा, या एका सीटवर या 2 सीट दिलेल्या आहेत, म्हणजे तुम्हाला एका पेजवर 2 कर्मचाऱ्याचे ॲरियस या ठिकाणी तुम्हाला काढता येतील. इथे सुद्धा आपण जर समजा हे 70,000 रुपये पुन्हा इन्सर्ट करून पाहूयात. बघा, सेम ॲरियस या ठिकाणी म्हणजे एका कागदावर तुम्हाला 2 एम्प्लॉईचे ॲरियस या ठिकाणी काढता येतील. आता राहिला प्रश्न NPS जे एम्प्लॉई आहेत त्यांच्या बाबतीत सेम आहे. शाळेचं नाव टाका, एम्प्लॉईचं नाव टाका आणि या ठिकाणी सुद्धा तुम्ही त्यांचा बेसिक इन्सर्ट करा. येलो जी तुम्हाला सेल दिसत आहे त्यामध्ये इथे जर आपण 70,000 रुपये त्यांचा बेसिक रक्कम जर टाकली तर मित्रांनो बघा, ॲटोमॅटिक या ठिकाणी ते ॲरियस कॅल्क्युलेट झालेले आहेत. सोबतच NPSचा जो 10% जो असतो बेसिक प्लस महागाई भत्त्याचे, ती अमाऊंटसुद्धा सुधारित आणि जुनी या दोन्ही कॅल्क्युलेट होऊन हा डिफरन्स तुम्हाला 280 रुपयाचा या ठिकाणी कॅल्क्युलेट झालेला दिसेल. आणि हा डिफरन्स या ॲरियसमध्ये वजा होऊन या ठिकाणी बघा 16,800 ॲरियस आलेले आहेत.
1680चा या ठिकाणी NPSचा डिफरन्स आलेला आहे व हा डिफरन्स काय म्हणून आपण वजाआउट होऊन त्याची 15,120 एवढे कर्मचाऱ्याला नगदी हे ॲरियस मिळणार आहेत NPS धारकांसाठी। व टॅली स्टेटमेंटवर जर आपण बघितलं तर बघा इथे 16,800 ॲरियस कॅल्क्युलेट झालेले आहेत। त्यात NPS जो हप्ता आहे तो 1680 वजा होऊन या ठिकाणी 15,120 आणि इथे 15,000 म्हणजे या पद्धतीने टॅलीसुद्धा या ठिकाणी आपण करू शकतो। मित्रांनो, ही एक्सेल शीट तुमच्या उपयोगाची असणार आहे, म्हणजे तुमचा वेळ वाचवणारी ही एक्सेल शीट असणार आहे। मित्रांनो, माझी शाळा माझे कार्यालय या आपल्या यूट्यूब चॅनलमार्फत याच पद्धतीनं नवनवीन माहितीचे व्हिडिओ जे असतील किंवा काही प्रॅक्टिकल वर्क असेल ते आपण देत असतो। पुन्हा एकदा लक्षात घ्या, व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा, तिथे ही एक्सेल शीट मी तुम्हाला फ्री स्वरूपात देणार आहे। त्याचा उपयोग तुम्हाला तुमचे ॲरियस काढण्यासाठी होणार आहे। नक्कीच मित्रांनो, व्हिडिओला पुन्हा एकदा लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।